कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी आल्यात. बापरे, हे एवढं घर कशाबद्दल सजवलंय? आज काही विशेष आहे का? म्हणजे एवढी सजावट केली आहे म्हणून? आई, ते सगळं तुम्हाला आदित्य दादाच सांगते. सांगा. आदित्य, चेहरा बघ कसा खुललाय त्याचा. हो, काय रे, आज कुठला नवीन इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालाय वाटतं, म्हणून एवढी सगळी तयारी? आई आई मी सांगतो, तुम्ही या ना इकडे, बसा ना. ये ना बाबा, प्लीज बस बाबा, बस. हे बघ आई, आज मी जी गोष्ट सांगणार आहे तुला, ती कंपनी, बिझनेस, अवॉर्ड्स या सगळ्यापेक्षा खूप महत्वाचे आहे. आणि आई, मी आधीच तुझी माफी मागतोय. मी तुला एक सत्य सांगणार आहे. कसलं सत्य आदित्य? म्हणजे आई, बेसिकली अरे बोल. आई, मी तुझ्यापासून एक गोष्ट लपून ठेवली. म्हणजे माझा तसा उद्देश नव्हता लपून ठेवण्याचा, पण मलाच आधी त्या गोष्टीची खात्री करून घ्यायची होती. आदित्य, तू आता आमची उत्सुकता ताणतोयस. अशी कुठली गोष्ट आहे जी आदित्यने वहिनींपासून लपवून ठेवली आहे आणि ती सांगायला त्याला इतका वेळ लागतोय? आई, मला एक मुलगी आवडते आणि मी तिला प्रपोज केलं. काय? आदित्य, तू काय बोलतोयस, कळतंय तुला? तू अचानक एका मुलीच्या प्रेमात पडलास, अचानक, आणि तिला प्रपोज केल्यानंतर तू मला सांगतोयस ती मुलगी कोण आहे, कुठली आहे, मी तिला ओळखते की नाही, काय काहीच माहिती नाहीये. वहिनी, मी काय म्हणते, आदित्यसाठी मुलगी तर तुम्ही पसंत करणार होता ना? स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर पसंत करणार होता ना मुलगी, काय झालं? दामिनिका, एक मिनिट थांब. आई, तू ओळखतेस तिला? काय? मी ओळखते तिला? आदित्य, तू मला गृहीत धरतोयस का? समजा मला ती मुलगी नाहीच आवडली तर? अहिल्या, शांत हो जरा. आई, तुला खूप चांगलंच माहितीये मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. तुझा शब्द माझ्यासाठी अंतिम शब्द आहे. जर तुला ती मुलगी नाहीच आवडली तर तू जे म्हणशील तेच होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.